नमस्कार मंडळी, सगळ्यांनाचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत. आज भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 3, 4 आणि 5 या ओव्या आपण ऐकणार आहोत. त्यांचं स्पष्टीकरण ऐकणार आहोत आणि आचार्य विनोबा भावे यांनी ही ओवी मराठीत कशी लिहिलेली आहे हेही ऐकणार आहोत. चला तर ऐकूया अध्याय 2 सांख्ययोगमधील 3, 4 आणि 5 ह्या ओव्या. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. हे पार्थ, अशा हीन नपुसकतेची कास धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही. अंतःकरणाचे असे क्षुद्र दुबळेपण सोडून दे आणि हे परंतप उठ. गीताईमध्ये हा श्लोक असा लिहिलेला आहे. निर्वीर्य तू नको होऊ, न शोभे हे मुळी तुझ, भिकार दुबळी वृत्ती सोडून उठ तू कसा. श्लोकाचं स्पष्टीकरण. जर एखादा ब्राह्मणपुत्र व्यसनी असेल तर तो त्याच्या वडिलांना कलंकच आहे. तसेच एखादा क्षत्रिय एखाद्या क्षुल्लक कारणावरनं युद्धापासून पळत असेल तर त्या क्षत्रियाला हे शोभणारे नाही. युद्धापासून क्षत्रियाने पळ काढणे म्हणजेच तो आपल्या कर्तव्यापासून दूर जातो. याला भगवान श्रीकृष्ण नपुसकत्व असे म्हणतात. इथे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे अर्जुनाने दुर्बलता व भ्याडपणा दाखवणे योग्य नव्हते. म्हणून श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना, तू आपल्या कर्तव्याकडे लक्ष दे आणि उठ, युद्ध कर, असे भगवंत अर्जुनाला सांगतात. हा होता 3रा श्लोक. आता 4था श्लोक ऐका. अर्जुन उवाच कथं भीष्मं अहं संख्ये द्रोणञ्च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. अर्जुन म्हणाला, हे अरिसूदन, हे मधुसूदना, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म आणि द्रोणांसारख्या व्यक्तींवर मी बाणांनी प्रतिहल्ला कसा करू शकेन. ही ओवी गीताईमध्ये आचार्य विनोबा भावेंनी अशी लिहिली आहे. अर्जुन म्हणाला, कसा रणांगणी झुंजू भीष्म द्रोणांविरुद्ध मी, ह्यास बाण कसे मारू आम्हा हे पूजनीय की. या ओवीचं स्पष्टीकरण. अर्जुनाचा युक्तिवाद या श्लोकात दिसतो. पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य हे सन्माननीय व्यक्ती असून या व्यक्ती नेहमीच पूजनीय आहेत. त्यांनी जरी आपल्यावर हल्ला केला तरी आपण प्रतिहल्ला करणे हे अयोग्य आहे. कारण ज्येष्ठ व्यक्तींशी शाब्दिक सुद्धा वाद घालू नये असा शिष्टाचार आहे. हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. ज्येष्ठ व्यक्तींशी शाब्दिक सुद्धा वाद घालायचा नाही. त्यांना उलट उत्तर द्यायचं नाही. तुमचं हे चुकलंय हे बोलायचं नाही, असा हा शिष्टाचार आहे. अनेकांच्यात तो दिसतोही. कंपनीत जातात किंवा नोकरीला जातात, तिथे ज्येष्ठ व्यक्ती असतात. घरात आपले आई वडील, आजी आजोबा हे ज्येष्ठ व्यक्ती असतात. शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तेथील शिक्षक हे ज्येष्ठ असतात. त्यांना कधीही उलटं बोलू नये
अगदी शाब्दिकसुद्धा वाद घालू नये त्यांच्याजवळ, हे सर्वांनी पाळलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून मी या वाक्याविषयी थांबून पुन्हा एकदा स्पष्टीकरण केलं. आणि पुन्हा एकदा हे वाक्य सांगते. ज्येष्ठ व्यक्तींशी शाब्दिकसुद्धा वाद घालू नये असा शिष्टाचार आहे. मग मी त्यांच्याबरोबर युद्ध कसे करू असं अर्जुन श्रीकृष्णाला विचारतात. हे श्रीकृष्णा, तू पितामह उग्रसेन आणि गुरु सांदीपनी मुनी यांच्यावर आक्रमण करू शकशील का? सांदीपनी हे श्रीकृष्णांचे गुरु होते. मग तू त्यांच्यावर आक्रमण करशील का? तुला ते पूजनीय आहेत. मग मी माझ्या पूजनीय असणाऱ्या व्यक्तींवर आक्रमण कसे करू असं अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो. हा त्याचा युक्तिवाद होता. हे होतं श्लोक 4, त्याचं स्पष्टीकरण. आता आपण श्लोक 5 ऐकूया. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. महात्मा सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत. जर त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील. हा श्लोक आचार्य विनोबा भावे यांनी गीताईत कसा लिहिलाय बघा. न मारिता थोर गुरुंस येथे भिक्षा ही मागूनी भले जगावे हितेच्छू हेत ह्या सवधूनी भोग भोगू कसे भंगुर रक्तमिश्र. ह्या श्लोकाचं स्पष्टीकरण असं आहे. धर्मग्रंथानुसार जो मनुष्य वाईट कर्म करतो व विवेक ठेवून वागत नाही त्याचा त्याग करायला हरकत नाही. पितामह भीष्म व द्रोणाचार्य दुर्योधनाच्या बाजूनी लढणार होते. ते योग्यही नाही. त्यामुळे भीष्म व द्रोण यांनी आदरणीयता गमावली होती. तरीही अर्जुनापेक्षा सर्वजण ज्येष्ठ आहेत म्हणून त्यांची हत्या करून राज्याचा उपभोग घेणे हे अर्जुनाला पटत नव्हते. कोणत्याही अनैतिक कृत्याचे परिणाम नेहमीच चांगले नसतात म्हणून अनैतिक कृत्ये टाळली पाहिजेत. अशा ह्याच्या भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातले हे 3 श्लोक होते. मंडळी, सगळ्यांना विनंती आहे, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओखाली श्रीकृष्णांना नमस्कार जरूर करा. धन्यवाद.